स्पर्धक म्हणून आलेले सर्वजण, परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे संपूर्ण अधिकारी कर्मचारी, ज्यांनी आयोजक म्हणून आपल्याला ही संधी मिळालेली आहे आणि सुंदर भव्य दिव्य असं उद्घाटन या ठिकाणी आज होत आहे. मी अपेक्षा करते चव्हाण साहेब की परभणी आपण यजमान आहोत, कुठलीही कमतरता राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने या विभागातल्या सर्वोत्कृष्ट अशा स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या असाच अनुभव या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व स्पर्धक सर्वांना येईल अशा पद्धतीची तयारी, अशा पद्धतीचं सर्वच नियोजन आपण केलेलं आहे. आज आपल्याला माहितीये की नेहमीच आपण सर्वजण, आयुक्त साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने कामाचा ताणतणाव असतो आणि वेगवेगळे कामं आपल्याला करायचे. आपलं सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार हे गतिमान सरकार आहे. म्हणून गतिमानतेने प्रत्येक योजना, प्रत्येक व्यक्तीचं काम करणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण झटत आहात याची जाणीव देखील आम्हाला आहे. आणि म्हणून काम हे नियोजनबद्ध वेळेत व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आखला, 150 दिवसाचा कार्यक्रम आखलाय आणि आपल्या मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनी त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करून दाखवलेलं आहे. मार्च एंडिंगचा ताणतणाव झालेला आहे, अनेक टार्गेट येतील. आपले महसूल मंत्री देखील आज राज्यातले सर्वात लोकप्रिय मंत्री झालेले आहेत, कारण की लोकप्रिय असे धडाकेबाज निर्णय आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब घेत आहेत आणि जे कामासाठी जेवढे धडपडत असतात तेवढेही ते आपल्या सगळ्यांची काळजी घेण्यामध्ये सुद्धा तत्पर असतात. सगळे माझे महसूल विभागातले अधिकारी कर्मचारी हे मनानी आणि शरीराने आनंदी राहिले पाहिजे ही त्यांची नेहमीच भावना असते. आणि आज ह्या होत असलेल्या स्पर्धा मग अनेक जण मैदानी क्रीडांमध्ये भाग घेतील, अनेक जण इंडोर स्पर्धांमध्ये भाग घेतील आणि अनेक जण त्यांच्यामधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक सुद्धा स्पर्धांमध्ये भाग घेतील. आज ह्या ताणतणावाच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला कुठला तरी छंद असला पाहिजे, तो आपण जोपासला पाहिजे आणि अशा स्पर्धांच्या रूपामधून त्याला आपण या ठिकाणी प्रेझेंट करू शकतो. चिंतूरकरांचे सुद्धा मी कौतुक करते आणि आयुक्त साहेब आम्ही बोलत होतो, तुम्ही जे काही आज आपले अनेक आपण म्हणतो गावाकडे खेळल्या जाणारे खेळ, पारंपरिक खेळ, ज्या खेळांचं प्रदर्शन केलं, मला खात्री आहे इथं बसलेल्या सगळ्यांना ते खेळ खेळावेसे वाटले आणि मला पण विट्टी दंडा गिफ्ट दिलेला आहे. मलाही वाटलं होतं की एखादा आपण पण ट्राय करून बघू, आता खेळलेली नाहीये. असे सगळे खेळ आपण जे दाखवले तेही खेळण्याची इच्छा आम्हा सगळ्यांची झाली. पण एसपी साहेब, मी तुम्हाला सांगते, मी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे, मी सुद्धा आय एम गुड ॲट शूटिंग मध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने पारितोषिक मिळवायची. पण दुर्दैवाने ह्या राजकीय क्षेत्रामध्ये आल्यापासून मला आमच्या पोलिसांच्या त्या वार्षिक आपले जे स्पोर्ट्स गेम्स असतात त्यामध्ये 10-12 वर्षांपासून भाग घ्यायला जमलं नाही. पण मी सुद्धा शूटिंग मध्ये एकदम पारंगत आहे. आपल्या स्पर्धांमध्ये मलाही संधी द्या, पोलिसाची पत्नी म्हणून त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची. आणि प्रत्येकाने असे वेगवेगळे छंद आपण जोपासले पाहिजे. आयुक्त साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये सर्व महिला राज आहे. कलेक्टर साहेब आमचे एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्यांकडून चांगलं काम करून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. आणि वसुलीमध्ये सुद्धा मला अभिमान वाटतो की तुमच्या विभागामध्ये सर्वात चांगलं काम करणारा जिल्हा म्हणजे आमचा परभणी जिल्हा राहिलेला आहे. जेव्हा की बाकी जिल्ह्यांचं 60% वसुली झाली, आमच्याकडे 150% काम झालेलं आहे. कौतुक मी सर्वच कलेक्टर साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं करते. आणि अशा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जेव्हा इन्चार्ज किंवा लीडर हा सगळ्यांना समजून घेणारा असेल तेव्हाच चांगलं काम उभं राहतं. कारण शेवटी हे सगळं काम टीम म्हणून करायचं असतं. आणि आज ह्या स्पर्धांच्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा देताना ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही त्यांनाही मी सांगते की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं म्हणणं आहे, हम फिट तो इंडिया फिट. आणि फिटनेस हा शारीरिक
तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत मानसिक फिटनेसची सुद्धा आज आपल्या सर्वांना गरज आहे. आणि त्या दोन्हीही मानसिक आणि शारीरिक संतुलन राहावं यासाठी अशा स्पर्धा होणं आणि या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेट करणं, भाग घेणं हे गरजेचं आहे. म्हणून सर्व स्पर्धकांचे मी कौतुक करते, त्यांना शुभेच्छा देते. की मला आयुक्त साहेबांनी सांगितलं की नेहमीच नांदेड आणि लातूरचा नंबर लागतो, परंतु मी यावेळेस शुभेच्छा देते माझ्या परभणी जिल्ह्याला. पण आता माझ्याकडे आलंय की जो आपला या ठिकाणी मार्च पास घेण्यात आला, त्यामध्ये मला अभिमान वाटतो. माझ्या परभणी जिल्ह्याचा पहिला नंबर आलाय. दुसरा नंबर आमच्या नांदेडची टीम, इथं नांदेडचे राहुल कर्डिले साहेब आलेले नाहीत, पण दुसरा नंबर नांदेडचा आलाय. आणि तिसरा नंबर आपल्या छत्रपती संभाजीनगरचा आलेला आहे. परंतु असीमा जी, आपको लगता होगा मेरे इस ड्रेस, और मुझे ही जालना का अच्छा लगा था बिकॉज ड्रेस कोड वॉज वेरी नाइस. क्यों हमें नहीं मिला ऐसे आपको लगा होगा. मे बी पालक मंत्री यहाँ पे है इसलिए थोड़ा सा कम ज्यादा कुछ हुआ ऐसे मुझे लगता है, लेकिन ऐसा नहीं हुआ है. चांगल्या पद्धतीने अचूक असं निरीक्षण करून हे नंबर काढलेले आहेत. या मार्च पास मध्ये मी विजयी झालेल्या परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या सर्वांचं कौतुक करते, अभिनंदन करते आणि सर्वच स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देते. कारण की खऱ्या अर्थाने संपूर्णपणे विकसित भारत 2047 मध्ये करण्याचं स्वप्न मोदीजी घेऊन चाललेले आहेत. त्याच पाठोपाठ नेहमीच भारतामध्ये नंबर 1 वर असलेलं आपलं महाराष्ट्र राज्य ठेवण्याचा मानस आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आणि हे केवळ तुम्हा सगळ्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या सर्वच क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी आपण करावी यासाठीच्या शुभेच्छा देते. सर्वच स्पर्धकांना जे विजयी होतील त्यांना सुद्धा शुभेच्छा, आणि जे विजयी होणार नाही त्यांना पुढच्या वर्षीसाठीच्या शुभेच्छा देते. आणि या उद्घाटन झालं असं जाहीर करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माननीय मेघना दीदी बोर्डीकर यांनी निकालही जाहीर केला आणि आपल्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या.